कार आहे म्हटलं आणि मागच्या विधान भवनामध्ये मी नाना पटोलेला भेटलो, पण माझी काही दखल नाही घेतली. खूप अन्याय होऊन राहिला म्हटलं माझ्यावर. न्यूजमध्ये 6 डिसेंबर 1956 रोजी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अर्थातच 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांचे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी नागपुरात लक्षावधी अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। निधनानंतर त्यांच्या दिवसाला जे आहे ते महापरिनिर्वाण दिवस असे म्हटले जाते आणि बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध पद्धतीमध्ये त्याला महापरिनिर्वाण दिवस असे म्हटले जाते। त्याच निमित्त त्यांनी जे शेकडो वंचित आहेत, दलित आहेत, जे पीडित आहेत, त्यांना त्यांच्या रक्षणासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले त्याच्या बाबतीमध्ये सर्व देशवासियांना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याची नोंद करण्यात आलेली आहे। आणि जगविख्यात असे विश्वविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा महापरिनिर्वाण दिवस जे आहे पावन दीक्षाभूमी इथे असंख्य जे अनुयायी आहेत, बौद्ध अनुयायी आहेत, तिथे जमलेले आहेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ते तिथे श्रद्धांजली अर्पण करत आहेत। प्रबोधनकार आहे म्हटलं आणि मागच्या विधान भवनामध्ये मी नाना पटोलेला भेटलो, पण माझी काही दखल नाही घेतली. खूप अन्याय होऊन राहिला म्हटलं माझ्यावर। आज 6 डिसेंबर 1956 ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, साऱ्या जगामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याचा मृत्यू दिवस पण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो। एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडले तर त्यांचा आज मी सकाळीपासून नॅशनल चॅनल बघत आहे, त्या नॅशनल चॅनलमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाणाचं 26 अलीपूर दिल्लीचं दाखवत होते आणि त्यांची जीवनगाथा संसद भवनाची टी व्ही बघितली त्याच्यात पण आहे। तर इतकं म्हणजे बाबासाहेबांचं काम आहे की या जगामध्ये जर बाबासाहेबांचा जर आपण अभ्यास केला तर तो कुठेही सापडणार नाही। इतकं म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने हीन समजलेल्या, पशुहीन समजलेल्या समाजाला त्यांनी वर आणलं आणि आपण म्हणतो की आज आपण एवढी जनता आहे तरी आपण ते काम करू शकत नाही, ते बाबासाहेबांनी काम केलेलं आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत बाबासाहेबांचं हे काम सुरू राहील। आज अतिशय आमच्यासाठी म्हणजे सर्व जणांसाठी हा अतिशय दुःखाचा दिवस आहे। आम्हाला असं वाटतं की आमच्या 2 पिढ्या आधी जे जगलेले लोक आहे त्यांना किती दुःख झालं असेल ज्यावेळेस बाबासाहेब गेले। धम्मदीक्षा याच ठिकाणी दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच बाबासाहेब आपल्यामधनं निघून गेले। त्यांनी संघाची स्थापना सांगितली, आज आपण संघाची स्थापना सुद्धा करू शकलो नाही। बुद्ध धम्म हा संघाची स्थापना आपल्या देशामध्ये आपल्या लोकांनी अनुयायांनी करायला पाहिजे। बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर आज आपण कुठच्या कुठे असतो। आज आपली कुठेच अवस्था अशी झालेली आहे की आज आपण संसदमध्ये पण जाऊ शकत नाही, आपली युनिटी पण आपण करू शकत नाही, संघाला आपण तोड दिलेली आहे। बाबासाहेबांनुसार जर आपण वागलं असतं तर आज आपला संघ असता आणि या बाबासाहेबांना नमन करण्याकरता आज मी आलेली आहे। विहाराचा कार्यक्रम आटोपला। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी एकच गाणं म्हणते, सागरा तीरा झोपला हिरा येईल का उठून, सागरा तीरा झोपला हिरा येईल का उठून, ओहे दिनांचा दाता जाईल का उठून। डॉक्टर बाबासाहेब हे बौद्ध गुरु होते आणि बौद्ध पद्धतीमध्ये जो महापरिनिर्वाण जो दिवस आहे तो बौद्ध संस्कृतीमध्ये जो साकारलेला जो शब्द आहे त्याचा तो इथे वापर करण्यात आलेला आहे। तर आपल्यासोबत आता भंतीजी जुळलेले आहेत, दीक्षाभूमीतले हे जे भंतीजी आहेत, आपण त्यांना विचारूया की महापरिनिर्वाण दिवसचं अखेर महत्त्व काय आहे आणि याचं किती असं उंच महत्त्व आहे ज्याला महापरिनिर्वाण दिवस असं म्हटलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या दिवसाला आपण महापरिनिर्वाण दिवस असं म्हणत असतो। आपल्यासोबत जुळलेले आहेत भंतीजी, सर्वप्रथम त्यांच्याशी जाणून घेऊया। भंते, मला सांगा महापरिनिर्वाण दिवसाचं महत्त्व काय आहे? 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत मालवली होती, त्यांचं निधन झालं होतं, त्या दिवसाला आपण महापरिनिर्वाण दिवस असं म्हणत असतो। याविषयी आपण काय सांगाल? महापरिनिर्वाण दिवसाचं काय महत्त्व आहे? आता महत्त्व म्हणजे हा दिवस बौद्धांचा दुःखाचा दिवस आहे, कारण की बाबासाहेबाचे स्वप्न अधूर राहून गेले ना, त्याच्यामुळे बाबासाहेब आणि त्यांचे उपासक हे सुद्धा दुःखी आहे।
कारण की भारताचे बाबासाहेब हे बौद्धांचे गुरु नाही, हे जगाचे गुरु आहे. जगाला त्याने एक मार्ग दाखवला. जगाला बाबासाहेबांनी एक मार्ग दाखवला. बाबासाहेबाचं एक पुस्तक आहे बुद्धा अँड धम्मा. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनं पहिल्या पानावर प्रस्तावनामध्ये लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं? विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. आधुनिक जगाला जिवंत राहायचे असेल, स्वतःला वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माची कास धरा. सांगा या शब्दामध्ये काय अर्थ आहे? धम्म म्हणजे नीती होते, धम्मामध्ये विज्ञान आहे, बाकी सर्व धर्म हे ईश्वर आधारित आहे आणि बुद्धाचा धम्म हा विज्ञान आधारित आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की धम्माशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी 35 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केला, तेव्हा जाऊन हे वाक्य बोललं. समजा जर बाबासाहेबाचं हे वाक्य खरं असेल तर जगावर केवढं मोठं संकट आहे. म्हणून धर्म वाचवण्यापेक्षा जग वाचवा असा बाबासाहेबाचा संदेश आहे, नाही का? तर महापरिनिर्वाण दिवसाचा काय महत्त्व आहे? तर जेव्हा कोणी महापुरुष जातात, महामानव जातात तर सर्व जग दुःखी होतात. बाबासाहेब जिवंत असते तर आज भारताचे दृश्य वेगळंच असतं. अनेक जागी मोठ्या मोठ्या दीक्षाभूमी असत्या, अनेक ठिकाणी दीक्षाभूमी असत्या, पण बाबासाहेब लवकर गेले त्याच्यामुळे हे काही शक्य झालं नाही. पण अनुयायांना मात्र बाबासाहेबाच्या उपासिकांना हेच काय म्हणते अपेक्षा आहे की आपले बाबा आई जेव्हा मरण पावतात तेव्हा आपल्या बाबाच्या आईच्या जे काही इच्छा आकांक्षा राहतात आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, नाही का? तर बाबासाहेबाचं आज महापरिनिर्वाण झालं तर सर्व उपासकांनी बाबासाहेबाच्या अधुऱ्या इच्छा पूर्ण करण्याची आपण पूर्ण ताकदीने काय म्हणते प्रयत्न केला पाहिजे. मला सांगा भंतेजी, जसं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं होतं. निधन त्यांचे असे बरेचसे जे कार्य होते ते असे अधुरे राहिलेले होते. त्यांनी हातात जे कामं घेतले होते ते संपुष्टात आले होते. त्यानंतर त्यांचं फक्त एवढं धोरण होतं की माझ्या गेल्यानंतर माझे जे अनुयायी आहेत त्यांनी हे स्वप्नपूर्तीकडे घेऊन जावं, ते स्वप्न त्यांनी साकार करावं. आपण एक भंती असून आपण उपासकांना काय एक संदेश देऊ इच्छिणार की त्यांचा धम्म आणि त्यांचं जे विचारधारा जी आहे ते लोकांपर्यंत कशी पोहोचली पाहिजे? आता विचारधारा कशी पोहोचली पाहिजे तर पहिली गोष्ट बाबासाहेब का म्हणतात, बुद्ध धम्माच्या प्रचाराला 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक, बायबलसारखं एक छोटंसं पुस्तक पाहिजे जे बाबासाहेबांनं बुद्धा अँड धम्मा या रूपात लिहिलं. पण त्याचं हिंदी अनुवाद आणि मराठी अनुवाद हे पुष्कळचा चुकीचा आहे. मला वाटतं 50% चुकीचं आहे. त्यामुळे जे उपासक पुस्तकं वाचत आहे ते जरा चुकीच्या मार्गावर चालले. म्हणून बुद्धा अँड धम्मा याचं हिंदी मराठी अनुवाद योग्य पद्धतीनं केलं पाहिजे. पहिला संदेश म्हणजे बुद्ध धम्माच्या प्रचाराला 3 गोष्टी लागते ना. दुसरी गोष्ट काय आहे, बाबासाहेब काय म्हणतात की जागतिक बौद्ध सेवा संघ पाहिजे. जागतिक बौद्ध सेवा संघ म्हणजे जगाच्या सर्व बौद्धांनी एकत्र येऊन जागतिक बौद्ध सेवा संघाच्या अंतर्गत बौद्धिस्ट शाळा कॉलेज आणि बौद्धिस्ट दवाखाने उघडले पाहिजे. यामुळे सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार झपाट्याने होईल. बुद्ध आणि धम्म याचा इंग्लिशमध्ये लिखाण आहे, पण भारताच्या लोकांना तेवढी काही इंग्लिश येत नाही, आम्हालासुद्धा येत नाही पूर्ण. तर त्याच्यामुळे बी धम्माचा प्रचार अडकला ना, चुकीचा धम्म लोकांपर्यंत चालला. म्हणून जागतिक बौद्ध सेवा संघातर्फे बौद्धिस्ट शाळा आणि बौद्धिस्ट दवाखाने. आणि तिसरं बाबासाहेब काय म्हणतात, आजचे भिक्षू निव्वळ ध्यान साधना करतात. तर निव्वळ ध्यान साधना न करता आपण गावागावात नगरात गेलं पाहिजे आणि आपल्या धम्ममताने दुसऱ्या लोकांना प्रभावित केलं पाहिजे, असं आपण केलं पाहिजे. हे सर्व जगातल्या बौद्ध भिक्षूंना हा संदेश आहे. तर अशा पद्धतीनं जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार होईल.
आजचा जो दिवस आहे तो बौद्ध अनुयायांसाठी फार मोठा दिवस आहे. जसं 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोबर हा दिवस फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, त्याच पद्धतीने जो आहे महापरिनिर्वाण दिवस जो आहे इथे असंख्य असे बौद्ध अनुयायी आणि भीम अनुयायी इथे नतमस्तक होत असतात आणि आपले जे महामानव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यानं ते नतमस्तक होत असतात. त्यांनी दलितांसाठी, शोषितांसाठी आणि प्रेतांसाठी त्यांनी जी कार्य केले आहे ते जिवंत असेपर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथे जसं आता लोक बघतायत आपण माझ्या पाठीमागं की इथे असंख्य लोक येत आहेत आणि सकाळपासूनच इथे येत आहेत आणि फार नागपुरातूनच नव्हे पण बाकी जे आहेत जिल्ह्यातून, बाकी राज्यातून देखील इथे जे आहे इथे नागरिक येत असतात, बौद्ध अनुयायी येत असतात आणि जे जे संस्कृतीतले लोक आहेत आणि जे अदर कास्टचे जे लोक आहेत ते सुद्धा इथे येऊन इथे नतमस्तक होत असतात. एवढा मोठं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे नाव आहे त्यांनी केलेलं कार्यामुळे त्यांचं नाव जे आहे त्यांनी बाकीच्या कंट्रीजमध्ये देखील भारताचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे. भारतीय संविधान त्यांनी लिहिलेलं आहे, ते भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि 7 डिसेंबर रोजी जे आहे मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्या बौद्ध संस्कृतीमध्ये त्यांचं अंतिम संस्कार करण्यात आलं होतं. त्याच निमित्तानं नागपूर येथे आज महापरिनिर्वाण दिवस निमित्त नागपुरातील पावन दीक्षाभूमी येथे असंख्य नागरिकांची, इथे बौद्ध अनुयायांची इथे होळ लागलेली आहे आणि इथे येऊन ते नतमस्तक होत आहेत.